आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. इन ट्रायंगल ABC AP परपेंडिक्युलर BC BQ परपेंडिक्युलर AC BPC म्हणजे BPC हे कोलिनियर पॉईंट्स आहेत, AQC हे कोलिनियर पॉईंट्स आहेत. देन प्रूव्ह दॅट ट्रायंगल CPA similar triangle CQB if AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 12, then find AC. आता ह्याच्यामध्ये बघा 7च्या पुढे 12च्या पुढे 8च्या पुढे आपल्याला काही प्रमाण दिलेलं आहे का बाबा, सेंटीमीटर आहे, मीटर आहे किंवा असं काही त्यांनी किलोमीटर आहे असं काही सांगितलेलं नाही. म्हणजे आपल्याला उत्तर लिहिताना ह्याच्यामध्ये युनिट्स लिहावं लागणार आहे किंवा नाही लिहिलं तरीसुद्धा चालणार आहे. आता बघूया आपण इन्फॉर्मेशन सगळीच्या सगळी लिहून घेऊया. इन ट्रायंगल ABC AP परपेंडिक्युलर BC BQ परपेंडिक्युलर AC BPC AQC AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 12. Prove triangle CPA similar triangle CQB. Find AC is equal to 1. कारण आधी आपल्याला हेच सिमिलर दाखवल्यानंतर आपल्याला AC काढता येणार आहे. बघूया आपण कसं दाखवायचं आहे ते. इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB अँगल CPA इज इक्वल टू अँगल CQB इज इक्वल टू 90 डिग्री गिवन. बघा इथे त्याने आपल्याला दिलेली आहे आपली साईन जी आहे नेहमीची राईट अँगलची, म्हणून आपण म्हणालो की 90 डिग्री आहे दोन्ही. अँगल C इज इक्वल टू अँगल C कॉमन अँगल. आता दोन्ही अँगल्स आलेले आहेत म्हणून आपण म्हटलं देअरफॉर ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB बाय AA टेस्ट. आता त्याच्यामुळे काय झालेलं आहे AP अपॉन BQ इज इक्वल टू AC अपॉन BC करस्पॉन्डिंग साईज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग ते सुद्धा त्याच्यामुळे काय झालेले आहेत इक्वल आलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण त्याची व्हॅल्यूज भरून घेऊया. 7 अपॉन 8 इज इक्वल टू AC अपॉन 12 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं. 7 इंटू 12 इज इक्वल टू 8 इंटू AC. मग 7 इंटू 12 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू AC. डिवाईड करून बघा तुम्हाला इथे कसं येईल. तुम्ही हवं तर म्हणू शकता 4 3 जा 12 4 2 जा 8. मग 2ने पुन्हा परत तुम्हाला जे आहे ते 2 1 जा 2 आणि 7चं येईल 3.5 आणि मग 3.5 इंटू 3 इज इक्वल टू 10.5 युनिट्स इज इक्वल टू AC. मी तुम्हाला म्हणाले युनिट्स लिहावं लागेल, नाही लिहिलं तरी चालणार. म्हणजे 10.5 इज इक्वल टू AC किंवा तुम्हाला हवं असेल तर 10.5 युनिट्स इज इक्वल टू AC. आणि सगळ्यात शेवटी आपल्या आवडती गोष्ट करायची आहे, त्याला स्क्वेअर करायचा आहे. छान दिसणार आहे, समोरच्याला उत्तर हेच आहे हे कळणार आहे, आपला पूर्ण मार्क मिळणार आहेत. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 5. इन ट्रॅपिझम PQRS साइड PQ पॅरलल साइड SR AR इज इक्वल टू 5AP AS इज इक्वल टू 5AQ. देन प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5PQ. आता आपल्याला दिलेलं प्रपोर्शन कसं आहे 1/5 असं त्यांनी दिलेलं आहे प्रपोर्शन. आणि आपल्याला प्रूफ करताना पण तसंच प्रूफ करायला सांगितलेलं आहे. आपण लिहून घेऊया गिवन इन्फॉर्मेशन काय काय आहे. PQRS इज अ ट्रॅपिझम साईड PQ किंवा आपण म्हणूया क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ ट्रॅपिझम साइड PQ पॅरलल साइड SR AR इज इक्वल टू 5AP AS इज इक्वल टू 5AQ. बघूया AR ही AR आहे, ही कशी आहे 5AP आहे. AS ही कशी आहे तर ती 5AQ आहे. मग आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे, प्रूफ करायला सांगितलेलं आहे SR इज इक्वल टू 5PQ. म्हणजे PQ लहान दिसते आहे, SR मोठी दिसते. ती किती मोठी आहे तर 5PQ एवढी आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. इन ट्रायंगल PAQ अँड RSA PAQ इक्वल टू RAS अपोजिट अँगल्स. बरोबर आहे, अपोजिट अँगल्स नेहमी कसे असतात इक्वल असतात.
त्यानंतर सांगितलेलं आहेत इन क्वाड्रिलॅटरल. ओके, साईड पी क्यू पॅरलल टू साईड एस आर अँड क्यू एस इज अ ट्रान्सव्हर्सल लाईन. Angle PQA equal to angle RSA is a alternate angles. PQA आणि RSA ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. अगोदरच त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणून आपण म्हटलेलं होतं की ही जी QS आहे किंवा SQ जी काही आहे ती कशी आहे, ट्रान्सव्हर्सल आहे, आणि म्हणून ते काय झालेले आहेत, अल्टरनेट अँगल्स झालेले आहेत. Q आणि S हे अल्टरनेट अँगल झालेले आहेत. Q आणि S, हा Q आणि हा S हे कसे आहेत, अल्टरनेट अँगल्स झालेले आहेत. आणि अल्टरनेट अँगल्स कसे असतात, इक्वल असतात. Therefore, triangle PAQ similar to triangle RSA by AA test. आपण दोन्हीसुद्धा अँगल्स सांगितलेले आहेत आणि म्हणून ते आपण सिमिलर सांगितलेले आहेत. आता सिमिलर्स आपण सांगितले, त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स कशा येणार, त्यासुद्धा सिमिलर येणार आहेत, त्यासुद्धा सेम येणार आहेत. म्हणून आपण म्हटलं AR/AP इज इक्वल टू AS/AQ इज इक्वल टू SR/PQ करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल्स. आपण ट्रायंगल दाखवलेलं आहे सिमिलर आहे, मग त्याच्या सगळ्या ज्या साईड्स आहेत त्या आपण सांगू की सिमिलर आहेत. मग त्याचं जे काही प्रपोर्शन असेल ते सारखं असणार आहे. बघा आता आपण सगळीकडे तसं प्रपोर्शन दिलेलं आहे 5/1 5/1. म्हणून मग SR/PQ हे सुद्धा काय येणार आहेत, 5/1 येणार आहेत. म्हणजेच काय होईल, SR/PQ इज इक्वल टू 5/1. देअरफॉर SR इक्वल टू 5PQ. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर कसं आलं, SR इज इक्वल टू 5PQ. हेन्स प्रूफ. आपल्या त्याने ज्या प्रपोर्शनमध्ये दिलेले त्या प्रपोर्शनमध्ये तुम्ही नंबर्स लिहून घ्या किंवा आपण म्हणूया साईड्स लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रूफ करता येईल की तो तसाच आहे. उलटं जरी आलं तरी तो सरळ आपल्याला नंतर करता येतो. म्हणजे तुम्ही 1/5 जरी दाखवलं असेल प्रपोर्शन तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. नंतर मग तो सरळ करून आपल्याला दाखवता येतो. 5PQ इज इक्वल टू SR जरी आला तर देअरफॉर SR इज इक्वल टू 5PQ. हेन्स प्रूफ. असं तुम्ही वाक्य लिहू शकता. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 6. आपला क्वेश्चन नंबर 6 आहे, इन ट्रॅपिझम ABCD साइड AB parallel side DC diagonals AC and BD intersects in point O. If AB is equal to 20, DC is equal to 6, OB is equal to 15, then find OD. आता इथे कसा क्वेश्चन आहे, आपल्याला कशाची तरी आपल्याला मेजर काढायची आहे. क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी. आपण लिहून घेतलं दिलेली इन्फॉर्मेशन. गिवनमध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपिझम, साईड AB पॅरलल साईड DC डायगोनल्स AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉईंट O. AB is equal to 20, DC is equal to 6, OB is equal to 15. Find OD is equal to what? आता 2 ट्रायंगल्स मिळता आहेत. मग आपण ते काय करूया, अगोदर सुरुवातीला सिमिलर आहेत म्हणून दाखवूया. मग करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगलसुद्धा सेम येतील आणि मग आपल्याला त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढता येईल. बघूया कसं लिहायचं आहे. Quadrilateral ABCD is a trapezium. In triangle COD and triangle AOB, angle COD equal to angle AOB, opposite angle COD आणि AOB opposite angles नेहमी सेम असतात quadrilateral. Side AB parallel side DC and BD is a transversal. Angle COD equal to angle ABD, alternate angles. CDO आणि ABO म्हणजे CDO आणि ABO काय झालेत, अल्टरनेट अँगल्स झालेले आहेत. अल्टरनेट अँगल्स इक्वल असतात. देअरफॉर ट्रायंगल COD कॉन्ग्रंट ट्रायंगल AOB बाय AA टेस्ट.
दोन्ही आपण अँगल्स दाखवले म्हणून बाय ए टेस्ट आपण ते दाखवलेलं आहे. देअरफॉर CD अपॉन AB इक्वल टू OD अपॉन OB करस्पॉन्डिंग साईज ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. आता त्याच्यामध्ये आपण त्याने दिलेल्या व्हॅल्यूजच्या आहेत किंवा त्याची जी लेंथ आहे ती टाकूया, मेजर्स टाकूया. 6/20 इज इक्वल टू OD अपॉन 15. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. तुम्हाला इथे हवं असेल तर तुम्ही त्याचं रिझन लिहू शकता, पण रिझन लिहाच असं मी तुम्हाला म्हणेन. तुमच्यासाठी हे सोडलेलं आहे, तुम्ही हे रिझन लिहून कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. 6 × 15 इक्वल टू OD × 20. मग काय झालं, 6 × 15 डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू OD. आन्सर आलेला आहे 4.5. इथे कोणत्याही प्रकारचा युनिट्स त्यांनी आपल्याला दिलेला नाही आहे. तुम्ही आन्सर ॲज इट इज लिहू शकता किंवा त्याच्या पुढे तुम्ही युनिट्स म्हणून लिहू शकता. सरळ सरळ आहे बघा ना हे. 5 3 जा 15, 5 4 जा 20, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 3 × 3 9, 9 डिवायडेड बाय 2. सो 4.5 इज इक्वल टू OD.